press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम जो पिछले क्लास में कंचा इस पार्ट में कहाँ तक सीखे थे कि जो अप्पू यहाँ क्लास में आ चुका है और क्लास में मास्टर जी भी आए हैं। मास्टर जी यहाँ कौन से जो सबक सिखा रहे हैं सभी को, ट्रेन के बारे में, रेलगाड़ी के बारे में। इसको भाप की गाड़ी भी कहते हैं। क्यों भाप की गाड़ी कहते हैं कि इसका जो कार्य है भाप की सहायता से ही होती है, इसलिए भाप की शक्ति से ही होती है, इसलिए इसको भाप की गाड़ी कहते हैं। और भाप की गाड़ी कहते हैं क्योंकि उसका यंत्र भाप की शक्ति से ही चलता है। भाप का मतलब पानी निकलती भाप से है। देखिए, भाप का मतलब मैं पहले ही आपको बोल चुकी, जो पानी गर्म करने के समय जब पानी गर्म होकर उबलती रहती है ना, तब उसके ऊपर जो भाप आती है, ನೀರು ಕಾಯಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಮೇಲೆ ಹೊಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ನೋಡಿದಿರಲ್ವಾ? ಅದನ್ನೇನಂತ ಕರೀತಾರೆ? ಸ್ಟೀಮ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಅದು ಅಂತ ಮೀನಿಂಗು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ತುಮ್ ಲೋಗೋಂ ಕೆ ಘರೋ ಕೆ ಚೂಲ್ಹೆ ಮೇ ಭೀ, ತುಮ್ ಲೋಗೋಂ ಕೆ ಘರ ಕೆ ಚೂಲ್ಹೆ ಮೇ. ಚೂಲ್ಹೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೀವು ಒಲೆಗಳನ್ನು ನೋಡಿದಿರಲ್ವಾ? ಒಲೆಗಳಲ್ಲೂ ಸಹಿತ ಕಟ್ಟಿಗೆಗಳನ್ನು ಅವನ್ನ ಹಾಕ್ತಿರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲೂ ಸಹಿತ ಹೊಗೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ಸಹಿತ ಬಾಪ್ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಜೋ ಅಪ್ಪುನೇ ಉಗಿ ಬಂಡಿ ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ? ಹೊಗೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅದ್ರ ಹಿಂದ್ಗಡೆ, ಇದರಿಂದ ಮುಂದ್ಗಡೆ ಪೈಪಿಂದ ಹೊಗೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೌದಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಭಾಪ್ ಕಿ ಗಾಡಿ ಅಂತ ಕರೆಯೋದು. मास्टर जी की आवाज़ अब कम ऊंची थी। वे रेलगाड़ी के हर एक हिस्से के बारे में समझा रहे थे. देखिए, पहले तो स्टूडेंट सभी जो चिल्ला रहे थे स्टार्टिंग क्लास में आने पर, है ना. इसके बाद जो पाठ शुरू करते हैं मास्टर जी, पहले जो चिल्लाते थे मास्टर सभी को, यह बोलते थे आप रेलगाड़ी के बारे में सुने हैं, अब रेलगाड़ी को देखे हैं क्या, ऐसे पूछते हैं. लेकिन बाद में क्या हो जाती है, रेलगाड़ी के जो हर एक हिस्सा के बारे में, पार्ट्स के बारे में यहाँ सिखाते हैं मास्टर जी, सिखाते जाते हैं, इसलिए वो आवाज़ थोड़ी कम करते हैं. और पानी रखने के लिए खास जगह है, इसे अंग्रेज़ी में बॉयलर कहते हैं. यहाँ जो लोहे का बड़ा पीपा है. देखिए, पानी रखने के लिए खास जगह है ಅಂದರೆ ಈ ಟ್ರೈನ್ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ನೀರು ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಂತೇಳೇ, ನೀರನ್ನು ಸ್ಟಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಂತಲೇ ಒಂದು ಸಪ್ರೇಟಾಗಿ ಪ್ಲೇಸ್ ಇದೆ, ಹೌದಾ. ಇಸೆ ಅಂಗ್ರೇಜಿ ಮೇ ಬಾಯ್ಲರ್ ಕೇತೆ ಹೇ, ಇದನ್ನು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ? ಬಾಯ್ಲರ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. यहाँ लोहे का बड़ा पीपा है. लोहे का पीपा का मतलब क्या है? यहाँ जो पाइप, पीपा का मतलब क्या है? पाइप. ಅಂದರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡದೊಂದು ಲೋಹದಿಂದ ಮಾಡಿರುವಂತಹ ಒಂದು ಪೈಪು ಅಥವಾ ಒಂದು ಬಾಕ್ಸ್ ಟೈಪ್ ಸ್ಟಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಡಬ್ಬ ಟೈಪ್ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. इसका मतलब क्या है? पानी, आप सभी को पता है कि यहाँ हरिहरा में जो ट्रेन कुछ देर तक के लिए वही जो रुकते हैं, ट्रेन को वही रुके रहते हैं. क्यों रुकते हैं? कि जो हरिहरा से जो पानी भरते हैं ट्रेन, समझ में आई ना? जो ट्रेन में पानी भरकर इसी के शक्तियों के द्वारा यह क्या करते हैं, ये ट्रेन की भाप होती है, इसी शक्ति के द्वारा ट्रेन चलती है. ಟ್ರೈನ್, ನೀವು ಹರಿಹರದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ನೀರು ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀರು ತುಂಬಿಸೋದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಟ್ರೈನನ್ನು ಅಂತ ಕೇಳಿರ್ತೀರ ನೀವು ಯಾರಾದ್ರೂ, ಹೌದಲ್ವಾ? ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಪಾನಿ ರಖನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಅಂದರೆ ಟ್ರೈನಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಪ್ರೇಟಾಗಿ ಒಂದು ಪಾರ್ಟ್ ಇರುತ್ತೆ, ಆ ಪಾರ್ಟಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಟ್ರೈನು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಫಿರ್ लोहे का एक बड़ा कांच का जारा, उसमें हरी लकीर वाले सफ़ेद गोल कंचे, जो बड़े आंवले जैसे. जार्ज जब अच्छा होकर आ जाएगा तब उससे कहेगा, उस समय जार्ज कितना खुश होगा. सिर्फ वे दोनों खेलेंगे और किसी को साथ खेलने ही नहीं देंगे. देखिए क्या बोल रहे हैं,
लोहे का एक बड़ा कांच का जार। देखिए यहाँ मास्टर जी अपने आप जो पाठ कर रहे हैं, सभी बच्चे यहाँ पाठ को सुन रहे हैं। रेलगाड़ी के जो पार्ट्स के बारे में, वो कैसे काम करती है, इसके बारे में यहाँ मास्टर जी पाठ कर रहे हैं। लेकिन यहाँ अप्पू का ध्यान किधर है? यहाँ सिर्फ जो कंचे पर है। ये ट्रेन गाड़ी के जो पार्ट्स के बारे में बोल रहे हैं। अप्पू क्या सोच रहा है अपने आप, जो क्या बोल रहा है अपने अंदर, अपने भीतर मन ही मन? लोहे का एक बड़ा कांच का डब्बा। ಲೋಹೆದು ಒಂದು ಏನು ಲೋಹೆ का एक बड़ा कांच का जो ಜಾರ್, ಅವನು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಏನು ಈಗ ಶೀಶಾಯಿಂದ ಮಾಡಿರೋದಂದರೆ ಗ್ಲಾಸಿನ ಡಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ ಇವಾಗ. ಇವನು ಯಾವ್ದು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಲೋಹದ ದೊಡ್ಡ ಪೈಪು ನೀರು ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ, ಇವನೇನು ಇಮೇಜ್ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದಾನೆ? ಲೋಹದ್ದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಡಬ್ಬ. ಅದು ಯಾವುದು? ಏನು ತುಂಬಿದೆ ಅದರಲ್ಲಿ? ಗೋಲಿಗಳು ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. ಉಸ್ಮೆ ಹರಿ ಲಕೀರ್ ವಾಲೆ ಸಫೇದ್ ಗೋಲ್ ಕಂಚೆ. ಲೋಹದ್ದೊಂದು ದೊಡ್ಡ ಡಬ್ಬ, ಅದರಲ್ಲಿ ಏನು ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ? ಹರಿ ಲಕೀರ್ ವಾಲೆ ಅಂದರೆ ಹಸೂರು ಲೈನ್ಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಬಿಳಿ ಗೋಲಿಗಳು. ಹೌದು. ಮತ್ತು ಜೋ ಬಡೇ ಆಮ್ಲೆ ಜೇಸೆ, ಬಡೇ ಆಮ್ಲೆ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಬೆಟ್ಟದ ನೆಲ್ಲಿಕಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅವು ಆ ರೀತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಜಾರ್ಜ್ ಬಚ್ಚಾ ಹೋಕರ್ ಆಯೇಗಾ ಅಂದರೆ ಜಾರ್ಜ್ ಯಾವಾಗ ಹುಷಾರಾಗಿ ಬರ್ತಾನೋ ಅವನಿಗೆ ಈ ವಿಷಯನ ಮೊದಲು ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. मैं पहले इस विषय के बारे में मैं बताऊँगा, अगर इस बात को वो सुनेगा तो बहुत खुश हो जाएगा। और मैं और जार्ज दोनों मिलकर कंचे लेकर अकेले खेलते हैं, हम दोनों ही खेलते हैं, किसी को भी हमारे साथ खेलने के लिए नहीं देते हैं, अवकाश नहीं देते हैं, हम दोनों ही सिर्फ खेलते हैं ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿರಿ, ಮಾಸ್ಟ್ರಲ್ಲಿ ಅವ್ರು ಅವ್ರು ಪಾಠ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಇವನೇನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ? ಗೋಲಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. उसके चेहरे पर चाक का टुकड़ा आ गिरा, अनुभव के कारण वह उठकर खड़ा हो गया. मास्टर जी गुस्से में है. देखिए, उसके चेहरे पर चाकू का टुकड़ा आ गिरा. देखिए, ये तो कॉमन है. अगर किसी ने जो पाठ को ठीक तरह से नहीं सुन रहे हो तो यहाँ अगर किसी स्टूडेंट वहाँ सो रहा है तो उसका ध्यान जो किसी अन्य तरफ है तो, दूसरी तरफ है तो, अलग जो दूसरे तरफ देख रहा है तो डॉक्टर्स या मास्टर्स क्या करते हैं, टीचर्स क्या करते हैं, यहाँ चॉक पीस को उठाकर उनके ऊपर फेंकते हैं, है ना, या डस्टर को लेकर उनके ऊपर फेंकते हैं. या जो बहुत ही स्ट्रिक्ट वाले टीचर क्या करते हैं, बहुत ही गुस्से वाले टीचर्स क्या करते हैं, जो स्टिक लेकर उनके ऊपर फेंक देते हैं, है ना. उसी तरह यहाँ ये तो कंचे के बारे में सोचता रहता था ना, उसके ही जो सोच में डूबा हुआ था कौन? अप्पू. और एक चॉक पीस उसका जो चेहरे पर आकर गिरा. चॉक पीस ಬಂದು ಅವನ ಮುಖದ ಹತ್ರ ಬೀಳುತ್ತೆ. ಅನುಭವ के कारण वह उठकर खड़ा हो गया. ಅನುಭವ ಅಂದರೆ ಈ ರೀತಿ ಅನುಭವಗಳು, ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯೆನ್ಸು ತುಂಬ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಅವನಿಗೆ. ಸರು ನೀನು ಪಾಠ ಕೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಚಾಕ್ ಪೀಸ್ ತಗೊಂಡು ಮುಖದ ಮೇಲೆ ಎಸೆದು ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯೆನ್ಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ತುಂಬ ಅವನು. ಅದಕ್ಕೆ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದು ಬಿದ್ದ ತಕ್ಷಣವೇ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಚಟ್ ಅಂತ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅವ್ರು ಹೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇವನೇ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅವ್ರು ಖಡಾ ಹೋ ಗಯಾ ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ ಗುಸ್ಸೆ ಮೇ ಹೇ. ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತು ಮಾಸ್ಟರ್ ಹೇಗಿದ್ದಾರೆ ಇವಾಗ, ಸರ್ ಹೇಗಿದ್ದಾರೆ, ಸಿಟ್ಟಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಂತ. उसके चेहरे पर अरे तो उधर क्या कर रहा है? उसका दम घुट रहा था. देखिए, अरे तो उधर क्या कर रहा है, ನೀನು ಅಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. उसका दम घुटना का मतलब क्या है? यहाँ सांस लेने में कठिनाई होना. जो सांस लेने में, ब्रीथ लेने में ಕಠಿನಾಯಿ ಹೋತಿ है ना, ಅಂದರೆ ಒಂದು ಉಸಿರಾಡೋದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಸಿಟ್ಟು, ನಾವು ತುಂಬ ಇದು ಆದಾಗ, ಹೆದರ್ಕೊಂಡಾಗ ಹೇಗೆ ಉಸಿರಾಡ್ತಿರ್ತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಮ್ ಗುಟ್ ರಹಾ ತಾ. ಬೋಲ್ ವಹ ಖಾಮೋಶ್ ಖಡಾ ರಹಾ ಅಂದರೆ ಅವನು ಸೈಲೆಂಟಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ, ಏನು ಅಲ್ಗಾಡ್ದ ಹಾಗೆ ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟಾಗಿ ಏನು ಮಾತಾಡ್ದಾಗ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ. ಕ್ಯಾ ನಹಿ ಬೋಲೆಗಾ, ಮಾತಾಡೋದಿಲ್ವಾ ನೀನು, ಏನು ಹೇಳೋದಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಸರ್.
वे अप्पू के पास पहुँचे। सारी कक्षा सांस रोके हुए उसी तरफ देख रही हैं। उसकी घबराहट बढ़ गई। देखिए यहाँ जो मास्टर जी पूछने पर भी अप्पू कुछ भी उत्तर नहीं देता है और मास्टर जी और भी गुस्सा होकर अप्पू के पास चलते हैं और वही खड़े होते हैं, वहीं से बातें करना शुरू करते हैं अप्पू के सामने खड़े होकर। और सारी कक्षा के जो बच्चे हैं अप्पू को ही देखते रहते हैं सांस रुकते हुए, ಅಂದರೆ ಉಸಿರು ಬಿಡ್ದ ಹಾಗೆ ಅವ್ರನ್ನೇ ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ, ಸರು ಹೊಡಿತಾರೋ ಬೈತಾರೋ ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಉಳಿದಿರೋ ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಅವನನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅಪ್ಪುಗೆ ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಅಪ್ಪು ತೋ ಘಬರಾ ಗಯಾ, ಅವನು ತುಂಬಾ ಹೆದರ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾನೆ. ಮೇ ಅಭಿ ಕಿಸ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಪತಾ ರಹಾ ತಾ, ಸರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಮೇ ಅಭಿ ಕಿಸ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಪತಾ ರಹಾ ತಾ, ನಾನು ಯಾವುದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಇಷ್ಟೋ ತನಕ ನಿನಗೆ, ಯಾವುದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ನಿಮಗೆ, ಪಾಠ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. कर्मठ मास्टर जी उस लड़के का चेहरा देखकर समझ गए कि उसके मन में और कुछ है. देखिए जो कर्मठ मास्टर, कर्मठ का मतलब क्या है यहाँ, अच्छी काम करने वाले मास्टर, वो तो बहुत ही एक्सपीरियंस्ड सर थे, टीचर थे, इसलिए वो समझ गए थे यहाँ ये तो अप्पू ठीक तरह से पाठ को नहीं सुन रहा है, सबक को नहीं सुन रहा है, इसका जो ध्यान किसी और के तरफ है या किसी जो दूसरे तरफ है, ಅಂದರೆ ಬೇರೆದ್ರ ಕಡೆಗಿದೆ, ಬೇರೆದ್ರ ಮೇಲಿದೆ. अगर जो ऐसे जो कैसे जो वेरीफाई करते हैं कि जो आइडेंटिफाई करते हैं कि पता लगाते हैं कि कैसे पता लगाते हैं कि जो कुछ प्रश्न पूछते हैं, हम भी ऐसे ही करते हैं ना. अगर आप नींद कर रहे हो तो अगर आपका ध्यान किसी और विषय पर है तो हम क्या, आप बातें करते रहते हैं तो हम पाठ करने के समय हम क्या करते हैं, टीचर्स आपको खड़ा करके प्रश्न पूछते हैं. अगर आप हमारे प्रश्नों को सही उत्तर दिए तो आप हमारे पाठ को ठीक तरह से सुन रहे हैं. अगर आप ठीक तरह से पाठ नहीं सुना है तो आपका ಧ್ಯಾನ ಇದರ್ ನಹಿ ಹೇ, ಹಮಾರೆ ಪಾಠ ಪರ್ ನಹಿ ಹೇ. ಹೌದಲ್ವಾ, ನಾವು ಅದೇ ಥರ ಮಾಡೋದು. ನೀವು ಪಾಠ ನೀಟಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಗೊತ್ತಿದೆ, ನಾವು ಕಂಡುಹಿಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನೀವೇನೋ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೀರೋ ಅಥವಾ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಮಾತಾಡ್ತಿರ್ತೀರೋ ಅಥವಾ ಎಲ್ಲೋ ನೋಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಾ ಅಂತ ಅಂದರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಎದ್ದೇಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತೀವಿ, ಕ್ವಶನ್ಸ್ ಕೇಳ್ತೀವಿ. ನೀವು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಆನ್ಸರ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಪಾಠ ನೀಟಾಗಿ ಕೇಳ್ತಿದ್ದೀರಾ ಅಂತ. ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೀನು ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟು ಪಾಠದ ಕಡೆಗಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಕಡೆ ಇದೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಹೌದಲ್ವಾ, ಇದು ಗುಡ್ ಟೀಚರು ಅಥವಾ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಟೀಚರು. ಅವರು ಅದೇ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಟೀಚರು, ಅವರು ಅದಕ್ಕೆ ಎದ್ದು ನಿಲ್ಲಿಸಿ ಯಾರನ್ನ, ಅಪ್ಪುನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अगर दिया है तो वो जवाब उसके मन से बाहर ले आना है, इसी उनकी सफलता है, इसमें ही उनकी सफलता है. नहीं, अगर हम प्रश्न पूछे, अगर मैं कंचा पाठ आपको सिखा रही हूँ तो आपको मेरे प्रश्नों को उत्तर देना होगा, मेरी प्रश्नों को उत्तर देना होगा. अगर आप मेरी प्रश्नों को उत्तर नहीं दिए तो आप पाठ को ठीक तरह से नहीं सुने हैं. अगर आप सारे आंसर को ठीक तरह से बताए तो मैं पाठ करने के, मैं क्या पाठ या आपको सिखाई हूँ इसमें मुझे सफलता मिलती है. ಅದಲ್ವಾ, ನಾವು ಪಾಠ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಕ್ಲೀನಾಗಿ ಕೇಳಿದ್ದೀರಾ, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಆನ್ಸರ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಅಂದರೆ ಅದೇ ನನಗೆ ಯಶಸ್ಸಿದ್ದ ಹಾಗೆ, ಅಲ್ಲೇ ನನಗೆ ಗೆಲುವಿದ್ದ ಹಾಗೆ. ಹೌದಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬತಾ ಡರ್ನಾ ಮತ್, ಬತಾ ಡರ್ನಾ ಮತ್ ಅಂದರೆ ಹೆದರ್ಕೋಬೇಡ, ಹೇಳು, ಉತ್ತರ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿನೇ ದೇಖಾ ಅಪ್ಪು ಕಿ ಜಬಾನ್ ಪರ್ ಜಬಾನ್ ತಾ, ದೇಖೆ ಜಬಾನ್ ಪರ್ ಜವಾಬ್ ತಾ, ಮಾಸ್ಟರ್ ಜಿನೇ ದೇಖಾ ಅಂದರೆ ಮಾಸ್ಟ್ರು ನೋಡ್ತಾರೆ, ಅವನ ಜಬಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವನ ನಾಲ್ಗೆಲೇ ಉತ್ತರ ಇರುತ್ತೆ. ಏನು ಉತ್ತರ ಇರುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ. ವಹ ಕಾಮ್ತೆ ಹುವೆ ಬೋಲಾ ಕಂಚಾ, ದೇಖಿ ಅಂದರೆ ಸರು ಉತ್ತರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಉತ್ತರ ಬಾಯಲ್ಲೇ ಇದೆ ಇವನಿಗೆ, ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇವನ ಬಾಯಿಂದ ಉತ್ತರ ಏನು ಬರುತ್ತೆ, ಕಂಚಾ. ಗೊತ್ತಾಯಿತು, ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು, ನೀವು ಪಾಠ ಮಾಡ್ತಿದ್ದಿದ್ದು ಕಂಚ ಬಗ್ಗೆ, ಗೋಲಿ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಪ್ಪು ಉತ್ತರ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾನೆ. कंचा वे सकपका गए, सकपका का मतलब क्या है यहाँ, जो एकदम घबरा गए. कंचा ಗೋಲಿ ಬಗ್ಗೆ ಪಾಠ ಮಾಡ್ತಿದ್ನ ನಾನು,
ಕಂಚ ಅಂತ ಇವರು ಗೋಲಿ ಬಗ್ಗೆ ಪಾಠ ಕಂಚನ ಗೋಲಿ ಬಗ್ಗೆ ಪಾಠ ಮಾಡ್ತಿದ್ದ ನಾನು ಕಂಚ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಯಾ ನೀನು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಇವನು ಹೆದರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ ಒಂದೇ ಸಲ. ಫಿರ್ ಕಕ್ಷಾ ಮೇ ಭೂಚಾಲ್ ಆ ಗಯಾ. ಭೂಚಾಲ್ का मतलब क्या है, ಸೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಭೂಕಂಪ ಬಂದಾಗ ಆಗ್ಬಿಡ್ತು. ಏನಪ್ಪ ಸರ್ ನೋಡಿರಿ ಈ ಪಾಠ ಮಾಡ್ತೀರಿ, ಇವ್ನು ನೋಡಿರಿ ಗೋಲಿ ಅಂದ್ಬಿಟ್ನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಸಹಿತ ಒಂಥರ ಭೂಕಂಪ ಆದಾಗ ಆಗ್ಬಿಡ್ತು. स्टैंड अप. मास्टर साहब की आंखों में चिंगारियाँ सुलग रही थी. देखिए चिंगारियाँ का मतलब क्या है यहाँ, चिंगारियाँ यानी क्रोधित होना या गुस्सा होना. मास्टर जी अत्यधिक गुस्सा होते हैं. सुलग रही थी ಅಂದರೆ ಅವ್ರ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸಿಟ್ಟು ತುಂಬಿಕೊಂಡಿತ್ತು, ಕ್ರೋಧ ತುಂಬಿಕೊಂಡಿತ್ತು, ಸಿಟ್ಟು ತುಂಬಿಕೊಂಡಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಗುಸ್ಸಾ ಹೋನಾ. ಅಪ್ಪು ರೋತಾ ಹುವಾ ಬೆಂಚ್ ಪರ್ ಚಢಾ ಅಂದರೆ ಅಪ್ಪು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹತ್ಕೊಂತ ಬೆಂಚ್ ಮೇಲೆ ನಿಂತ್ಕೊತಾನೆ. ಸಿಟ್ಟಿಂದ ಮಾತಾಡ್ಸ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ಸರ್ರು, ಹತ್ಕೊಂತ ಬೆಂಚ್ ಮೇಲೆ ನಿಂತ್ಕೊತಾನೆ. और पड़ोसी कक्षा की टीचर ने दरवाजे से झांक कर देखा. देखिए पड़ोसी कक्षा के ಅಂದರೆ ಯಾಕೆ ಮಕ್ಕಳು ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಜೋರಾಗಿ ಸೌಂಡ್ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಪಕ್ಕದ ಕ್ಲಾಸಿನ ಟೀಚರು ಸಹಿತ ಇವ್ರ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿದೆ ಅಂತ ಬಗ್ಗಿ ನೋಡ್ತಾರೆ. और फिर सम्मिलित हंसी. देखिए सम्मिलित हंसी इसका मतलब क्या है, सभी मिलकर हंसना शुरू करते हैं. क्लास के जो सभी बच्चे मिलकर हंसना शुरू करते हैं. रोकने की पूरी कोशिश करने पर भी वह अपना दुख रोक नहीं सका, सुबकता रहा. देखिए रोकने की पूरी कोशिश करने के बाद ಅಂದರೆ ट्राई ಮಾಡ್ತಾನೆ, वो ट्राई करता है. जो में नहीं रोना चाहिए, मुझे रोना नहीं चाहिए, मेरे रोने को जो अपने आप बंद करना चाहिए, चुपचाप खड़े होना चाहिए, ऐसे वो अपने आप सोचता है. लेकिन उसको नहीं होता है. ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ನಾನು ಅಳಬಾರ್ದು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ, ಆದರೆ ಪಾಪ ಕಂಟ್ರೋಲ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಳು ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಇನ್ನೂ ಅಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಾಕೆ ಆದಿಯೇ ಹೇ ಸುಬಕ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬಿಕ್ಕಳಿಸಿ ಅಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ. रोते रोते उसका दुख बढ़ता ही गया. सब उसकी तरफ देख कर उसकी हंसी उड़ा रहे थे. रामन मल्लिका सब. देखिए रोते रोते उसका दुख बढ़ता ही गया. देखिए वो तो रोता चलता गया. क्यों इसका जो रोना बढ़ती गई, क्योंकि यहाँ सभी लोग यहाँ जो अप्पू पर हंसते हैं, अप्पू के जो सारे फ्रेंड्स अप्पू पर हंसते हैं, इसलिए इसका जो रोना भी बढ़ गई. ಅಂದರೆ ಅಳೋದು ಸಹಿತ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಅಳ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾರಾದರೂ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಾಧಾನ ಆಗುತ್ತೆ, ಆದರೆ ಇನ್ನೂ ಜೋರಾಗಿ ನಗೋದು, ಇನ್ನೂ ಆಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಮಾಡೋಕ್ಕತ್ಬಿಟ್ರು ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾವು ಇನ್ನೂ ಅಳೋದಕ್ಕೆ ದುಃಖ ಇನ್ನೂ ತುಂಬಿ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ ನಮಗೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಅಪ್ಪುಗೂ ಆಗುತ್ತೆ. और ये जो साथी है, इसके जो फ्रेंड्स हैं अप्पू के, जो रामन मल्लिका सभी जो हंस रहे थे. बेंच पर खड़े उसने सोचा, दिखा दूंगा सबको, जॉर्ज को आने दो. जॉर्ज जब आए, जॉर्ज के आने पर वह कंचे खरीदेगा. देखिए बेंच पर खड़े होकर वो क्या सोचता है कि सभी को सबक सिखा दूंगा और सभी को दिखा दूंगा. जॉर्ज को आने दो पहले ಅಂದರೆ ಎಲ್ರಿಗೂ ನಿಮಗೆ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ತೀನಿ, ನಿಮಗೆಲ್ರಿಗೂ ನಾನೇನು ಅಂತ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಮೊದಲು ಜಾರ್ಜ್ ಬರಲಿ, ಜಾರ್ಜ್ ಬಂದಮೇಲೆ ನಾನು ನಿಮಗೆಲ್ಲ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಕ್ಯೂ आने पर कंचे खरीदेगा. जब जॉर्ज आता है तो यहाँ जॉर्ज कंचे खरीदेगा. जॉर्ज को लेकर ये तो दुकान के पास चले जाता है और वहाँ जॉर्ज को सारे जो कंचे दिखाए तो जॉर्ज कंचों को यहाँ कंचे को खरीदेगा और यहाँ जॉर्ज और अप्पू दोनों मिलके कंचे खेलते हैं. अब ये जो हंसते थे, अगर ये सभी जो फ्रेंड्स अब ये जो हंस रहे हैं वो ये सभी यहाँ अप्पू के साथ जो अप्पू के पास खेलने के लिए गए तो भी अप्पू इनको उनके साथ खेलने के लिए सहमति नहीं देता है, क्योंकि ये सभी
हंसते थे ना, कंचे के नाम सुनते ही, है ना। इसी बात को यहाँ बोल रहा है। इनमें से किसी को वह खेलने नहीं बुलाएगा, कंचे को देख के ललचाएंगे, इतना खूबसूरत कंचा है। देखिए, ये सभी को मैं सबक सिखाऊंगा कि जॉर्ज आने के बाद जॉर्ज को लेकर मैं दुकान के पास जाता हूँ, वहाँ जॉर्ज कंचे को देखकर कंचे खरीदता है। मैं और जॉर्ज दोनों मिलकर कंचे के खेल खेलते हैं और इनमें से किसी को भी मैं खेलने के लिए मेरे साथ लेके नहीं जाऊंगा। और क्या करता हूँ, इनको जो ललಚಾऊंगा ಅಂದರೆ ಆಸೆ ತೋರಿಸಿ ಆಟ ಆಡ್ತೀನಿ ನಾನು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ। ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದವಲ್ಲ ಗೋಲಿಗಳು ಅಂತ ಮತ್ತೆ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ। ಹರಿ ಲಕೀರೆ ವಾಲೆ ಸಫೇದ್ ಗೋಲ್ ಕಂಚೆ ಬಡೆ ಆವಲೆ ಜೈಸೆ, ಮತ್ತು ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಿರ್ತಾನೆ, ಏನು ಬಿಳಿ ಗೋಲಿಗಳು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಹಸಿರು ಗೆರೆಗಳು ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದೆ, ಬಡೆ ಆವಲೆ ಅಂದರೆ ಬೆಟ್ಟದ ನೆಲ್ಲಿಕಾಯಿ ಥರ ಇದೆ ಅಂತ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ। ತಬ್ ಶಕ್ ಹುವಾ ಕಂಚಾ ಮಿಲೆ ಕೇಸೆ, ಅವಾಗೇನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ಡೌಟ್ ಬರುತ್ತೆ ಅವನಿಗೆ, ಕಂಚಾ ಮಿಲೆ ಕೇಸೆ, ಹೌದು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಹೇಗೆ ತಗೊಳ್ಳೋದು, ಹೇಗೆ ನಂದಾಗಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ। ಕ್ಯಾ ಮಾಂಗೆ ಪರ್ ದುಕಾನ್ದಾರ್ ದೇಗಾ, ಜಾರ್ಜ್ ಕೋ ಸಾಥ್ ಲೇಕರ್ ಪೂಛೆ ತೋ ನಹಿ दे तो क्या पूछता है, क्या अपने यह क्या डाउट्स होता है, यह मास्टर जी क्या पाठ कर रहे हैं, इसके ऊपर कुछ भी डाउट यहाँ अप्पू को नहीं है। इसका पूरा ध्यान कहाँ है, कंचे पर ही है ना। क्या डाउट आती है कि जो कंचे कैसे मिलते हैं, अगर मैं जाकर दुकानदार से पूछा तो दुकानदार मुझे कंचे देता है क्या, या जॉर्ज को मेरे साथ लेकर कंचे मांगे तो कंचे दुकानदार देता है क्या या नहीं देता है, जॉर्ज को ले जाने पर भी कंचे मुझे नहीं मिला तो, दुकानदार नहीं दिया तो ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ। ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಸರ್ರು ಪಾಠ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರೈಲ್ ಗಾಡಿ ಬಗ್ಗೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಡೌಟ್ಸ್ ಇಲ್ಲ ಇವನಿಗೆ ಏನರ ಕಡೆ ಗಮನ, ಯಾವುದ್ರ ಕಡೆ ಡೌಟ್ ಇದೆ, ಗೋಲಿ ಹೇಗೆ ಸಿಗುತ್ತೆ, ನಾನು ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗಿ ಗೋಲಿ ಕೇಳಿದರೆ ಅಂಗಡಿಯವನು ಗೋಲಿ ಕೊಡ್ತಾನ ನನಗೆ, ಅಥವಾ ಜಾರ್ಜನ್ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡೋದ್ರೆ ಗೋಲಿ ಕೊಡದೇ ಇರ್ಬೋದಾ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಡೌಟ್ ಬರುತ್ತೆ। और किसी को शक हो तो पूछ लो, यहाँ मास्टर जी पूछते हैं, ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಡೌಟ್ ಇದೆನಾ ಏನಾದರೂ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। मास्टर जी ने उस घंटे का सबक समाप्त किया, उस घंटे का इसका मतलब क्या है, 1 आवर का। वो जो मास्टर जी को क्या पीरियड मिले थे यहाँ, उनके जो सब्जेक्ट करने के लिए पाठ करने के लिए अपने जो पाठ को उस वक्त में पूरा करते हैं। क्या किसी को कोई शक नहीं, फिर से यहाँ मास्टर जी पूछते हैं, किसी को कोई भी डाउट्स तो नहीं है ना इस पाठ के ऊपर, रेलगाड़ी के ऊपर, फिर से पूछते हैं। अप्पू की शंका अभी दूर नहीं हुई थी, वह सोच रहा था क्या जॉर्ज को साथ ले चलने पर दुकानदार कंचा नहीं देगा, अगर खरीदना ही पड़े तो कितने पैसे लगेंगे। देखिए, यहाँ किसी को भी रेलगाड़ी के ऊपर डाउट्स नहीं है, लेकिन अप्पू को तो अभी भी डाउट्स क्लियर नहीं हुआ है, इसका शंका दूर ही नहीं हुआ है। किसके ऊपर शंका, रेलगाड़ी के ऊपर नहीं, कंचे के ऊपर। फिर से यहाँ क्या डाउट आती है, अगर दुकानदार जॉर्ज को मेरे साथ ले जाने के बाद भी कंचे नहीं दिए तो कंचे कैसे मिलेंगे। अगर हम पैसे देकर कंचे खरीदना है तो, पैसे देकर ही कंचे जो खरीदना है तो जो कंचे के दाम कितने होंगे, कितने पैसे में कंचे मिलते हैं हमें ಅಂತ ಹೇಳಿ ಇವನ ಡೌಟೇ ಇನ್ನೂ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿಲ್ಲ ಗೋಲಿಗಳ ಬಗ್ಗೆ, ಮಾಸ್ಟರ್ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಡೌಟ್ಸ್ ಇಲ್ಲ ಇವನಿಗೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। इसका मतलब क्या है, इसको ये जो कंचा है इसके दाम भी यहाँ इस लड़का को नहीं पता है, ಅಂದರೆ ಅದ್ರ ಬೆಲೆನೂ ಸಹಿತ ಈ ಹುಡುಗಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಅಪ್ಪುಗೆ। रामन ने मास्टर जी से सवाल किया और उसे सवाल का जवाब मिला। अम्मीन जो क्या दिए हैं, अम्मिनी ने शंका का समाधान कराया। देखिए, रामन ने मास्टर जी से सवाल किया और उसे सवाल का जवाब मिला। देखिए, मास्टर जी क्या पूछते हैं, अपने जो सबक समाप्त होने के बाद, अपने जो पाठ समाप्त होने के बाद कुछ डाउट्स है तो
पूछने के लिए बोलते हैं। और यहाँ जो रामन यही जो अच्छा लड़का है क्लास में, क्योंकि ये तो जल्द से आता है और यह डाउट्स भी सॉल्व करा रहा है ना। क्या पूछता है, ये एक जो डाउट पूछता है, एक अपनी जो शंका बताता है डॉक्टर जो मास्टर जी के सामने, और इसका जवाब भी यहाँ मास्टर जी दे देते हैं। और अमीनी का शंका समाधान कराया, अमीनी ने शंका का समाधान कराया। यहाँ मास्टर जी नहीं जो डाउट क्लियर करते हैं, इसमें जो अमीनी ये भी एक फ्रेंड है, एक लड़की है, यही जो रामन का डाउट को क्लियर करती है। समझ में आए ना, ಅಂದರೆ ಇವಳು ಡೌಟ್ಸ್ನ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ರಾಮನ್ನ ಡೌಟ್ನ, ಮಾಸ್ಟರ್ ಅಲ್ಲ। कई छात्रों ने यहाँ दोहराया, अपू क्या सोच रहे हो, मास्टर जी ने पूछा। देखिए मास्टर जी ने पूछा हूँ, पूछ लो ना शंका क्या है। देखिए अपू क्या सोच रहे हो। यहाँ कई जो छात्रों ने, यानी यहाँ जो अपू के फ्रेंड्स है, जो दूसरे बच्चे हैं अपू के फ्रेंड्स, वो पूछते हैं अपू क्या सोच रहे हो, कितने देर से तुम्हारा जो ध्यान पाठ में नहीं है, तुम कंचे ही बोल रहे हो, क्या हुआ है तुमको। ऐसे यहाँ जो दूसरे बच्चे अपू के जो मित्र पूछते हैं, और मास्टर जी क्या बोलते हैं, हाँ पूछो, ಕೇಳ್ರಿ ಅವನಿಗೆ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ, ಅವನ ಧ್ಯಾನ ಯಾವ ಕಡೆಗಿದೆ, ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಯಾವ ಕಡೆಗಿದೆ, ಯಾವ ಕಡೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನಂತ ಕೇಳ್ರಿ ಅಂತ ಮಾಸ್ಟರ್ನ ಸಹಿತ ಹೇಳ್ತಾರೆ ಹಿಂದ್ಗಡೆಗೆ। और पूछ लो ना शंका क्या है, शंका ज़रूर है। देखिए ಹಾಂ ಡೌಟ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಕೇಳ್ರಿ, ಮಕ್ಕಳು ಮಾತಾಡೋದು ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಯಿತು ಡೌಟ್ ಇದ್ದರೆ ಕೇಳ್ರಿ, ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಶಂಕಾ ज़रूर है, क्या जॉर्ज को साथ चलने पर दुकानदार कंचे देगा, नहीं तो कितने पैसे लगेंगे, क्या 5 पैसे में मिलेगा, 10 पैसे में, क्या सोच रहे हो, क्या सोच रहे हो। देखिए यहाँ फिर भी शंका है तो डाउट्स है, किसी को अगर डाउट्स है तो फिर से पूछ लो ಅಂತ ಮತ್ತೆ ಪಾಪ ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಕೇಳ್ತಾರೆ। ಆವಾಗ ಇವನಿಗೆ ಇನ್ನೂ डाउट्स क्लियर ಆಗೇ ಇಲ್ಲ। अगर मैं जॉर्ज को मेरे साथ लेकर गए तो भी दुकानदार मुझे कंचे देता है या नहीं, अगर देता है तो जो कितने दाम में देता है। ನಾನು ಜಾರ್ಜನ್ನ ನನ್ನ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು, ಅವನ ಅಂಗಡಿಯವನು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾನಾ, ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಇಸ್ಕೋಬೋದು ಗೋಲಿಗಳಿಗೆ ಅಂತ ಇನ್ನೂ ಡೌಟ್ ಇದೆ ಇವನಿಗೆ। फिर क्यों क्या सोच रहे हो, पैसे क्या। यहाँ मास्टर जी फिर से पूछते हैं ಅಪ್ಪು को, क्या सोच रहे हो। ಇವನು ಮನಸಲ್ಲೇ ಡೌಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ಮನಸಲ್ಲೇ ಅವನಿಗೆ ಕೇಳ್ತಿರ್ತಾನೆ ಡೌಟ್ಸ್ಗಳನ್ನು, ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ। ನಾವು ಮನಸಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಖದ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ಗಳನ್ನು ಇನ್ನೊಬ್ಬರು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಆದರೆ ನಮಗೆ ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ, ಹೌದು ತಾನೇ। ಸರು ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪೈಸೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಅವನು, ದುಡ್ಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ಕ್ಯಾ ಪೈಸೆ, ಏನು ದುಡ್ಡಾ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಕೇಳ್ತಾರೆ। कितने पैसे चाहिए, किसके लिए, वहाँ कुछ नहीं बोला। देखिए मास्टर जी क्या पूछते हैं, ದುಡ್ಡಾ, कितने चाहिए, किसको चाहिए, किसके लिए चाहिए, ದುಡ್ಡಾ ಏನಕ್ಕೆ ಬೇಕು, ಯಾಕೆ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ ಕೇಳ್ತಾರೆ। ಇವನು ಸೈಲೆಂಟಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾನೆ ಅಪ್ಪು। हरी लकीर वाले सफ़ेद गोल कंचे उसके सामने से जो फिसलते गए, मास्टर जी ने पूछा। देखिए यहाँ जो सर जी या छात्र जो इनका जो फ्रेंड्स है, अप्पू का जो फ्रेंड्स है, ये सभी जो प्रश्न पूछने पर भी यहाँ इसका ध्यान किधर है, जो कंचे के ऊपर ही है। एक कंचे को यहाँ क्या फिर भी कंचे के तरफ ही इसका ध्यान है और कंचे के बारे में ही सोच रहा है। फिर से इसके आंखों के सामने जो सफ़ेद गोल कंचा, इसके ऊपर जो हरी लकीर, यही फिसल जाती है आंखों के सामने, ಅಂದರೆ ಅವನ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಹೋದಾಗುತ್ತೆ। ಮತ್ತೂನು मास्टर जी ने पूछा, क्या रेलगाड़ी के लिए, उसने सिर हिलाया। देखिए ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ ಪಾಪ ಅವ್ರಿಗೇನು ಗೊತ್ತು, ಇವನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಹೌದಲ್ವಾ। ಪಾಪ ಮಾಸ್ಟ್ರು ದುಡ್ಡು ಏನಕ್ಕೆ ಬೇಕು, ದುಡ್ಡು ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ। ಆವಾಗಲೂ ಸಹಿತ ಇವನಿಗೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಯೋಚನೆ ಇದೆ, ಮನಸ್ಸಲ್ಲೂ ಸಹಿತ ಗೋಲಿ ಅವನ ಮುಂದೆನೇ ಓದಂಗಾಗುತ್ತೆ, ಹೌದಾ। ಆವಾಗ ಸರ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇವನು ರೈಲ್ ಗಾಡಿ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೇನೋ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು, ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರು ಪಾಠ ಮಾಡಿರೋದೇ ಅದನ್ನು, ಇವನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ರೈಲ್ ಗಾಡಿಗೆ ಬೇಕಾ ದುಡ್ಡು ನಿನಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ। ಉಸ್ನೆ ಸಿರ್ ಹಿಲಾಯ ಅಂದರೆ ತಲೆ ಹೀಗೆ ಅಳಗಾಡಿಸ್ತಾನೆ।
बेवकूफ़ रेलगाड़ी को पैसे से खरीद नहीं सकते, अगर मिले तो उसे लेकर क्या करेगा. ದೇಖೆ ಹೀಗೆ ತಲೆನ ಈಗೀಗ ಅಳ್ಗಾಡಿಸ್ತಾನೆ ಅವ್ನು ಡೌಟಲ್ಲಿ, ಹೌದಾ, ಹೆದರ್ಕೊಂಡು. ಆವಾಗ ಬೇವಕೂಫ್ ಅಂದರೆ ಮೂರ್ಖ. ರೈಲ್ ಗಾಡಿ ಏನಾದರೂ ದುಡ್ಡಿಗೆ ಸಿಗುತ್ತಾ? ಸಿಕ್ಕರೂ ಸಹಿತ ನೀನೇನು ಮಾಡ್ತೀಯ ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಸರು ಬೈತಾರೆ. इसके बाद वह खेलेगा, जॉर्ज के साथ खेलेगा. देखिए मन ही मन क्या सोचता है यहाँ, वह खेलेगा. ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಆಟ ಆಡ್ತಾನೆ. ಯಾರ ಜೊತೆಗೆ? ಜಾರ್ಜ್ ಜೊತೆಗೆ. ರೇಲ್ಗಾಡಿ ನಹಿ ಕಂಚಾ. ಮನ್ ಹಿ ಮನ್ ಉತ್ತರ ದೇತಾ ಹೇ ಯಹಾ. ಅಂದರೆ ಸರ್ ಆಗಲಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆಗಲಿ ಏನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು ಅದ್ರದ್ದು ಆನ್ಸರ್ ಏನಿರುತ್ತೆ ಇವನಿಗೆ? ಆನ್ಸರಲ್ಲಿ ಗೋಲಿದೇ ಇರುತ್ತೆ, ಅದು ಅವನ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಕೊಟ್ಕೊತಿದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲಿ ರೈಲ್ಗಾಡಿ ತೊಗೊತೀಯಾ ದುಡ್ಡಲ್ಲಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದಾನೆ, ದುಡ್ಡಿಗೆ ಗೋಲಿಗಳನ್ನು ತಗೊಳ್ತೀನಿ, ಆಟ ಆಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದು ಯಾರ ಜೊತೆಗೆ? ಜಾರ್ಜ್ ಜೊತೆಗೆ. ರೈಲ್ಗಾಡಿನೆಲ್ಲ ಗೋಲಿ ತಗೊಳ್ತೀನಿ. ಜೋ ಚಪ್ರಾಸಿ ಏಕ್ ನೋಟಿಸ್ ಲಾಯಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಟೆಂಡರ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡೋವಂಥವ್ರು, ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ನೋಟಿಸ್ ತೊಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿನೇ ಕಹಾ ಜೋ ಫೀಸ್ ಲಾಯೆ ಹೇ वे ऑफिस जाकर जमा कर दे. देखिए मास्टर जी ओ मैम ये जो कुछ क्या है नोटिस ला कर देते हैं. नोटिस में क्या लिखे थे कि जो फीस जमा करने के लिए लिखे थे, बोले थे उस नोटिस में क्या, जो कोई भी स्टूडेंट्स यहाँ फ़ीस जमा करने के लिए पैसे लेकर आए तो जाकर पैसों को जमा कर ले ऑफिस रूम में, ऐसे यहाँ नोटिस में लिखे थे. बहुत से छात्र गए. ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸು ಫೀಸ್ ತೊಗೊಂಬಂದಿರ್ತಾರೆ, ಅವರು ಹೋಗ್ತಾರೆ ಫೀಸ್ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ. ರಾಜನ್ನೇ ಜಾತೆ ಜಾತೆ ಅಪ್ಪು ಕೆ पैर में चिकोटी काट ली. देखिए राजन ने जाते जाते अप्पू के पैर में, चिकोटी का मतलब क्या है यहाँ, पिंच करना. चिकोटी का मतलब क्या है यहाँ, ಚಿಕೋಟಿ ಯಾನಿ ಜೋ ಪಿಂಚ್ ಕರ್ನ ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಜುಗುಟ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಯಾರು? ರಾಜನ್. जो उसने पैर खींच लिया ಅಂದರೆ ಕಾಲು ಎಳಿತಾನೆ. और उसे याद आया उसे भी फीस जमा करनी है, पिताजी ने उसे 1.5 रुपये इसके लिए दिया है. देखिए यहाँ ये तो अप्पू ने दूसरे ही दुनिया में खो चुका था. इसको जो क्लास में क्या क्या हो रहा है, किसके बारे में बोल रहे हैं और यहाँ नोटिस क्या आया है, ये सभी के बारे में इसको चिंता ही नहीं है, इस सुन ही नहीं रहा था. इसका जो पूरा ध्यान किधर है, कंचे के ऊपर ही है. कंचे कैसे खरीदना है, कितने पैसे में खरीदना है, जॉर्ज कब आएगा, जॉर्ज के साथ में खेलना है, इसी के ऊपर इसका ध्यान रहता है. और यहाँ इस ध्यान को फिर से यहाँ क्लास में कौन लाता है, राजन. क्योंकि राजन अप्पू को ಪಿಂಚ್ करता है ಅಂದರೆ ಜುಗುಡ್ತಾನೆ. ಜುಗುಟಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇವನಿಗೆ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಮತ್ತೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. फिर ये क्या करता है, यहाँ अप्पू को भी अप्पू के जो पिता फीस जमा करने के लिए पैसे दिए थे. कितने पैसे दिए थे, यहाँ कितने दिए हैं, 1.5 रुपये. 1.5 रुपये का मतलब क्या है, यहाँ 1.5 रुपये यानी 1 और आधा. इसका मतलब क्या है, 1.25. ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, 1.25. 1 रुपये 50 पैसा ಕೊಟ್ಟಿದ್ರಂತೆ ನೋಡ್ರಿ. इसका मतलब क्या है कि जो पुराने ज़माने में यहाँ इस कहानी को लिखे हैं, इस ज़माने में, इस समय में यहाँ एक जो हम इस समय के जो स्कूल के फ़ीस इतने ही थे, बहुत ही कम थे, है ना. आजकल के जो ज़माने में जो 50,000 40,000 लाइक दैट दे आर गेटिंग, है ना. आजकल के ज़माने में जो स्कूल का शाला के जो फ़ीस बहुत ही बढ़ गए हैं, है ना. उस समय में इस कहानी को जब लिखे थे उस समय इतने ही थे. 1.25 ರೂಪಾಯಿಗೆ ಒಂದು ಚಾಕ್ಲೇಟ್ ಸಹಿತ ನಿಮಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಇವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಹೌದಾ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಫೀಸ್ ಇತ್ತಂತೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ. ಇವಾಗ ಇಷ್ಟು ಮಕ್ಕಳು, ಈ ವಯಸ್ಸಿನ ಮಕ್ಕಳಿಗೇ ತುಂಬ ಫೀಸ್ ಇದೆ, ಹೌದಲ್ವಾ. 40,000 50,000 ಫೀಸ್ ಇದೆ.
ನೋಡ್ರಿ 1.5 ರೂಪಾಯಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, इसके लिए दिए थे ಅವ್ರ ಅಪ್ಪಾಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಂತೆ ನೋಡ್ರಿ. उसने अपनी जेब टटोल कर देखा. ಜೇಬ್ ಟಟೋಲ್ ಕರ್ ಅಂದರೆ ಸಂಭಾಲ್ ಕರ್ ಅಂದರೆ ಈ ಜೇಬ್ ಮುಟ್ಕೊಂಡು ನೋಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಅಯ್ಯೋ ಪಪ್ಪನ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ ಫೀಸ್ ಪೇ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. 1 ರೂಪಾಯಿ ಕಾ ನೋಟ್ और 50 पैसे का सिक्का. 1 ರೂಪಾಯಿ ಕಾ ನೋಟ್ 50 पैसे का सिक्का. 50 पैसे का सिक्का 50 पैसे ಕಾಯಿನ್, 8 ಆಣೆ ಕಾಯಿನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದು ಇವಾಗ ನಡೆಯೋದೇ ಇಲ್ಲ. ಇವಾಗ 8 ಆಣೆ ಕಾಯಿನ್, 1 ರೂಪಾಯಿ ನೋಟು ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. 1 ರೂಪಾಯಿ ಕಾಯಿನ್ ನಡೆಯುತ್ತೆ, ನೋಟ್ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲೆಲ್ಲ 1 ರೂಪಾಯಿ ನೋಟು 50 ಪೈಸೆ ಕಾಯಿನ್ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ, 50 ಪೈಸೆ ನೋಡಿದ್ದೀವಿ, 5 ಪೈಸೆ ನೋಡಿದ್ದೀವಿ, 10 ಪೈಸೆ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲೆಲ್ಲ ಪೆಪರ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಂಡು ತಿಂದಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ. ಆದರೆ ಈಗ ಇತ್ತೀಚೆಗೆ 8 ಆಣೆನೂ ಸಹಿತ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ, 50 ಪೈಸೆ ಕಾಯಿನು ನಡೀತಾ ಇಲ್ಲ, 1 ರೂಪಾಯಿ ನೋಟು ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ವಹಾ ಬೆಂಚ್ ಸೆ ಉತ್ತರ ಅಂದರೆ ಬೆಂಚ್ ಮೇಲೆ ಹತ್ತಿಸ್ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರಲ್ವ ಸರ್, ಇವನಿಗೆ ಪನಿಷ್ ಮಾಡಿದ್ರಲ್ವ, ಅಲ್ಲಿಂದ ಕೆಳಗಡೆಗೆ ಇಳಿತಾನೆ. ಕಿದರ್ ಮಾಸ್ಟರ್ ಜಿನೇ ಪೂಚಾ. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿನೇ यहाँ किसको अप्पू को पूछते हैं, किधर किधर जाना है तुम्हें, क्यों बेंच से नीचे उतर गई तुम, ऐसे यहाँ पूछते हैं. फ़ीस मत देना, फ़ीस देनी है. यहाँ अप्पू क्या आंसर देता है, फ़ीस जमा करने हैं मुझे भी, मैं जाता हूँ. लेकिन मास्टर जी क्या बोलते हैं, फ़ीस मत देना. मास्टर ने कहा नहीं नहीं, तुमको पनिशमेंट भुगतना ही होगा, तुम खड़े होना, ऐसे ही खड़े रहना, तुम फ़ीस जमा करने के लिए मत जाना, फ़ीस मत देना, मत पे करना. और ವಹ ಜಿಜಕ್ತಾ ರಹ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವನಿಗೆ ಪಾಪ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ, ಒಂಥರ ಆಗುತ್ತೆ, ಅವನಿಗೆ ಹೆದರ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅವ್ರು ಆನ್ ದಿ ಬೆಂಚ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮತ್ತೆ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಆನ್ ದಿ ಬೆಂಚ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರು. वह बेंच पर चढ़कर रोने लगा. फिर से ये तो रोने शुरू किया, क्योंकि सभी बच्चे फ़ीस जमा करने के लिए गए हैं, लेकिन अप्पू तो वैसे ही पनिशमेंट जो भुगत कर वही खड़ा है. फिर से वो रोने शुरू कर दिया ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಅಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. जो वह बेंच पर चढ़कर रोने लगा. क्या भविष्य में कक्षा में ध्यान से पढ़ेगा, ध्यान दूंगा. देखिए क्या फिर से रोने लगता है ना, जो मास्टर जी को कुछ मन में एहसास होता है कि मैं इसे पनिशमेंट जो नहीं देना चाहिए, यही ಸ್ಟಾಪ್ करना चाहिए. ಭವಿಷ್ಯ में ಅಂದರೆ ಫ್ಯೂಚರಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನೀನೇನಾದರೂ ಇದೇ ಥರ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀಯಾ, ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟಿಂದ ನೀಟಾಗಿ ಪಾಠ ಕೇಳ್ತೀಯಾ ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. इसलिए उत्तर क्या देता है, ಅಪ್ಪು ने ಧ್ಯಾನ್ दूंगा. ಧ್ಯಾನದಿಂದ ಅಂದರೆ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಕೊಟ್ಟು ಕೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. वहाँ दफ्तर गया. फिर यहाँ मास्टर जी किसको, अप्पू को छोड़ते हैं. अप्पू दफ्तर जाता है. दफ्तर यानी जो ऑफिस रूम जाता है और वहाँ जाकर फ़ीस पे करता है. फ़ीस पे करने के लिए जाता है. दफ्तर में बड़ी भीड़ थी. वहाँ तो बहुत सारे बच्चे फ़ीस जमा करने के लिए गए थे ना, इसलिए ऑफिस रूम में बहुत भीड़ लगे थे. ಅಂದರೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಗುಂಪು ಕಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು फ़ीस कटोदಕ್ಕೆ. जो बच्चों एक एक करके वो क्लर्क बाबू बता रहे हैं, पहले मैं आया हूँ. देखिए यहाँ क्लर्क क्या बोल रहे हैं, बच्चों ಮಕ್ಕಳೇ ಚಿಲ್ಡ್ರನ್ ನೀವು ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗೆ ಬನ್ನಿರಿ, ಲೈನ್ ಬೈ ಲೈನ್ ಬನ್ನಿರಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗೆ. ಅವಾಗ ಮಕ್ಳು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಫಸ್ಟ್ ಬಂದಿದ್ದೆ ಅಂತ ಜಗಳ ಆಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಮೇ ಹಿ ಆಯಾ ಹೂँ, ಮೇರೆ ಬಾಕಿ ಪೈಸೆ. ನಾನೇ ಬಂದಿದ್ದು ಫಸ್ಟು, ತೊಗೊಳ್ರಿ ನಂದು ಉಳಿದಿರೋ ಫೀಸು ಅಂತ ಕೊಡ್ತಾನೆ. ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲಿ ಕೊಡೋದು, ಇವನಲ್ಲ. इस शोरगुल से अप्पू दूर खड़ा रहा. देखिए शोरगुल का मतलब क्या है, जो गलाटा है, हल्ला है, इससे इस भीड़ से जो अप्पू दूर ही खड़ा रहा. ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿ ದೂರ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. रामन ने फ़ीस जमा की, मल्लिका ने जमा की. अब थोड़े से लड़के ही बचे हैं. देखिए रामन, मल्लिका ये सभी अपने अपने फ़ीस को जमा कर देते हैं, पे कर देते हैं फ़ीस को. अब कौन बचे हैं यहाँ, अप्पू ही. थोड़े ही लड़के बचे थे ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹುಡುಗರು ಮಾತ್ರ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ರು. वह सोच रहा था, जॉर्ज को साथ लेकर चलूँ तो देगा ना, शायद दे, नहीं तो कितने पैसे लगेंगे, 5 पैसे 10 पैसे. देखिए वह सोच रहा था, जॉर्ज को साथ लेकर चला तो देगा ना,
फिर से वही जो डाउट्स यहाँ किसके मन में, जो अप्पू के मन में। अगर जॉर्ज को मेरे साथ लेकर जो कंचे खरीदने के लिए, कंचे लाने के लिए मैं गया तो वो कंचे देता है या नहीं दुकानदार। अगर वो नहीं दिया तो जो कितने पैसे में कंचे में खरीदना होता है, खरीदना पड़ता है, कितने पैसे लेंगे ಕಂಚೆ के लिए, ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ತಗೋಬೋದು ಗೋಲಿಗಳಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ। इसका मतलब क्या है, हर बार जॉर्ज को साथ लेने से दुकानदार कंचे क्यों देता है? कोई भी फ्री में कंचे देता है क्या? देते हैं क्या कोई भी दुकानदार? नहीं देते, वो तो पैसों के लिए रखते हैं, पैसों के लिए बेचते हैं। यहाँ जॉर्ज को ही क्यों अपने पास लेके जाना, जो मन में सोचता है कि ये तो कंचे खेलने में निपुण है, कंचे खेलने में तो ये माहिर है, इसलिए ये बात को यहाँ दुकानदार के सामने बोले तो जो जॉर्ज को कंचे खेलने में कितने बड़े जो लड़कों को भी हरा देता है, इस बात को दुकानदार से बोले तो दुकानदार फ्री में कंचे दे देता है। ऐसे यहाँ कौन जो ಅಪ್ಪು ಸೋಚಾತ ಅಂದರೆ ಯಾಕೆ ಪ್ರತಿ ಸಲ ಜಾರ್ಜನ್ನೇ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತಿದ್ರೆ, ಜಾರ್ಜ್ಗೆ ಗೋಲಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತು, ಎಷ್ಟೊಂದು ಗೋಲಿಗಳನ್ನು ಗೆದ್ದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅವನು, ಹೌದಾ? ಎಂತೆಂಥ ದೊಡ್ಡವ್ರು ಬಂದ್ರೂ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಆಡಿ ಅವ್ರನ್ನ ಸೋಲಿಸ್ತಾನೆ। ಇಂಥವನನ್ನ ನನ್ನ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಅಂಗಡಿಯವನು ಗೋಲಿಗಳನ್ನು ನನಗೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಕೊಡ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಒಂದು ಮೈಂಡ್ ಇವನಿಗೆ। ಅದಕ್ಕೆ ಆ ರೀತಿ ಕೊಡ್ತಾರಾ ಯಾರಾದರೂ ಶಾಪ್ನವರು? ಇಲ್ಲ, ಅವರು ದುಡ್ಡಿಗೋಸ್ಕರನೇ ಮಾರಕ್ಕಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಚ್ಚಾ ಬಚ್ಚೋ, ಹಮ್ यहाँ जो अप्पू जॉर्ज को लेकर दुकान को जाता है या नहीं, कंचे खरीदता है या नहीं, इसके बारे में हम अगले क्लास में सीखते हैं। थैंक यू चिल्ड्रन।